हाय. सो पूर्ण 1 इयर नंतर मी ब्लॉग टाकते आहे. कारण माझ्या चॅनलला 2-3 ब्लॉग टाकले आणि गायबच झाली डायरेक्ट. कारण मला प्रेग्नन्सी राहिली, ती मला कंटिन्यू करायची होती. सो मी प्रेग्नन्सीमध्ये काही जमलंच नाही व्हिडिओ बनवणं, एडिटिंग वगैरे. आता मी काही ब्लॉगिंग टाकलीच नाही. नंतर मला प्रेग्नन्सीनंतर 9 मंथनंतर क्यूटची बेबी गर्ल झाली. तिचं नाव आम्ही सियारा ठेवलं आहे. आणि ती आता 8 मंथची कंप्लीट आहे, म्हणजे 8 मंथ कंप्लीट झालेली आहे. सो मी आता ब्लॉगिंग स्टार्ट ठेवणार आहे, म्हणजे कंटिन्यू करणार आहे, पण जमेल तसे ब्लॉगिंग टाकेल. आवड आहे म्हणून करेल मी कंटिन्यू. बाकी मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू कंटिन्यू कर, ब्लॉगिंग आवडतं तर मी टाकत राहील. तर आजचा मी ब्लॉग अशासाठी टाकते की तो थोडंसं शॉपिंग वगैरे करायची, बाहेर निघायचं आहे. आता रोज बाहेर निघणं तर होत नाही, कधीमध्ये झालं तर झालं पिल्लूमुळे. म्हणजे माझ्या बाळाचं नाव पिल्लू, मी पिल्लू म्हणते तिला. तर मी त्याच्यामुळे काही निघणं होत नाही, तर मी आज निघणार आहे. थोडंसं टॉप वगैरे घ्यायचे आहेत मला, बघू आवडले तर घेईन. सो चला बघूया. तर मी ते शिवला खाऊ घातले पटापट, कारण बाहेर जायचं होतं आणि तिचा जेवणाचा टाईम पण झालेला. असं मी खिचडी केली तिला आणि खाऊ घातलं. टी व्ही बघता बघताच खाते आता तर. आणि थोडीशी मला सर्दी झाली म्हणून आवाज असा येईलच. आता जेवण झालं आहे आमचं. आता चालू आहे जादू की जब्बी. छप्पी जब्बी. हां मस्तपैकी टी व्ही चालू आहे, गाणे चालू आहे. मग तिला झोक्यात टाकलं मी झोपी जाण्यासाठी. मग जाईल ती आता झोपून लवकरच. झोक्यात टाकली. तसं तिच्याकडे पाळणं आहे, पण ती पाळण्यात झोपत नाही, मोठी झाली ना आता. तर झोक्यात बऱ्याच वेळ झोका दिला तेव्हा ती झोपली. आणि बॅकग्राऊंडला प्लीज इग्नोर करा, कारण बाळ असल्यामुळं पसारा तर राहणार ना राव घरामध्ये. पण इग्नोर. सो आणि 2च रूम असल्यामुळं होतो पसारा एवढा तेवढा. ती झोपली आणि मग मी तयारी करायला सुरुवात केली. केस वगैरे विंचरले. मी रोज काय तयारी करत नाही, म्हणजे मी केस तर रोज विंचरतच नाही सध्या तरी, म्हणून खूप गुंता होता आणि खूप हेअरफॉल होतं, म्हणून माझी इच्छाच नाही होत की मी रोज हेअर विंचरावे असं तसं. तर हे बघा खूप हेअरफॉल होतो आहे माझ्या केसांचा आफ्टर डिलिव्हरी. असं इग्नोर करते मी तरी, खूप खूप जीव जातो. पण ठीक आहे, मग मी तयारी वगैरे करून घेतली पटकन. मम्मीला बोलून घेतलेलं की तिला झोका दे असं. मी तिला नाही घेऊन जाऊ शकली, कारण बाहेर खूप पाऊस चालू होता. नाही तर मी शिवला घेऊनच जाते, कुठे पण जायचं राहिलं तरी मी घेऊन जाते. आणि व्हिडिओ शूट करते म्हणून आली. मग मी एकाच लिपस्टिकमध्ये सिंदूर, टिकली आणि लिपस्टिक तिघी मॅच करून घेते. घाई राहिली की मी असंच करते रोज. म्हणजे जेव्हा पण तयारी करायची राहिली आणि घाई राहील की मी एका लिस्टमध्ये काम मोडून घेते. असं मी पटकन तयारी केली. पोचलो आम्ही शॉपजवळ. आनंद म्हणून एक शॉप आहे करवण नाक्याला शिरपूरमध्ये, तिथे आम्ही गेलेलो. आम्हाला जायचं दुसरीकडं होतं, पण गेलो आम्ही दुसरीकडे. सो आम्ही पोचलो आता आणि तिथे शॉपिंग वगैरे टॉप वगैरे बघितले, पण काही आवडले नाही एवढे. 1-2 तरी, पण मग गेलो म्हणून घ्यावंच लागतं. म्हणजे असं काही नाही घ्यावंच लागतं, पण मग गेलो तर घेतले. एखादं आवडलं, तिला एक आवडलं आणि मला एक आवडलं, तर घेतलं आम्ही. ह्या दोघांपैकी कोणतं छान आहे तिला मी म्हणत होती.
नंतर ते म्हटले की आपण दुसरीकडे जायचं का, असं तसं चालू होतं आमचं. हे घेतो. घेतले आम्ही ड्रेस आणि निघालो दुसरीकडे जाण्यासाठी, कारण आम्ही घरी कॉल केलेला की शिव उठली का, असं तर शिव झोपलेली होती. मग तिला म्हटलं चल अजून एक ठिकाणी जाऊन येऊ असं. तर आम्ही मॉलला गेलेलो, जयलक्ष्मी मॉलला. सर्दी झाल्यामुळे बोलता पण येत नाही आहे. सो आम्ही मॉलला गेलो जयलक्ष्मीला. थोडंफार पिल्लूसाठी काहीतरी घ्यायचं होतं मला, टॉयज वगैरे. तर मी पाहिले तिथे टॉयज, पण काही आवडले नाही. मग जे एक दोन आवडले ते मी घेतले तिच्यासाठी. बाकी असंच बघत होती काही घ्यायचे का नाही असं. ही पिंक वाले तुला घेऊन ये. खिचडी टाक गं त्याच्यात. मला शिवसाठी बघ काय घ्यायचं. घेऊन दे. हे बघ काय, हे बघ काय हे बघतं काय. हे आपण ते कॅट घेतलेली ना त्यात दिसतंय मला. आम्ही घेतलं शिवला जे घेऊ वाटलं ते. बराच वेळ बघितलं काय घेऊ, पण तिथं घेण्यासारखं काहीच नव्हतं, कारण शिव अजून लहान आहे त्याच्यामुळे हे असे टॉय तिच्यासाठी काही एवढे खास नव्हते. म्हणून घेतले आणि निघालो. मग निघताना वडापाव दिसला. वडापाव खूप आवडतो मृणालीला, तर आम्ही वडापाव खाल्ला आणि घरी जाण्यासाठी निघालो.
वाजले 6 वाजून गेले. आता खूप उशीर आलो आम्ही. उशीर होऊन गेला. एका फ्रेंडकडे पण गेलो होतो. पहिले पिल्लूसाठी आणलं. काय ते इंटेक्सचं आहे टब आंघोळीसाठी. बात कसं ओपन करता येईल? तिच्याकडे एक होता ऑलरेडी, पण तिथं दिसला तर मी घेऊन पण घेतला. ट्राय करून बघेन. यूज करेल तेव्हा दाखवून छान आहे. लाईटिंगचं आहे मस्त. ती असं पण सगळ्या वस्तू आता तोंडातच घालते म्हणून हे बेस्ट आहे. असं नको म्हणून दिली. हे ते पण पिल्लूसाठीच, म्हणजे आमच्या सियासाठीच आहे. सध्या मी जिथं पण आली तर सियासाठी घेऊनच येते काय ना काही. मॅजिक बॉल्स ह्याच्यामध्ये सॉफ्ट आहे. तिच्यासाठी हातात खेळण्यासाठी छान आहे. मध्ये एवढंच आहे. बाकी कपडे शॉपमध्ये. ही कुर्ती आहे जी ऑफरमध्ये भेटली आम्हाला 350 रुपयाला. छान आहे. कापड मस्त आहे. स्वस्तात मस्त आहे. दुपट्टा विथ आणि सेम कुर्ती मृणालीने घेतली. आता मृणाली कोण? माझ्या प्याऱ्या भावाची बायको, प्यारी बायको. दाखव तुझ्याकडे तो. तिने सेट घेतलेली आहे. दोघींनी सेट आणि दोघांनी सेट घेतली. अजून एक घेतलेली आहे. यूज असं कुठं मंदिरात वगैरे गेलं तर छान आहे. मृणालीसाठी छान आहे ना. माझ्यासाठी फक्त 200 रुपये. पॅन्ट पटकन कुठे पण घालायला मस्त. मला वाटतं छोटी होईल. ट्राय करून मृणालीला देऊन द्यायची. अजून काही. आणि माझ्या प्याऱ्या हजबंडसाठी सॉक्स खूप लागतात तेव्हा आम्ही मॅच खूप खेळतो. आणि गुलाबजामुन कशासाठी? तर आमच्या मृणालीचा बर्थडे उद्या. परवा. हॅपी बर्थडे ॲडव्हान्स. थँक्यू. तर त्याच्यासाठी मी गुलाबजामुन घेतले बनवून. त्याचा पण ब्लॉग मी टाकेन. त्याचं सोपे आहेत ते, सगळ्यांनाच जमतात. तरी मी टाकेन ब्लॉग. आणि हे पण माझ्या हजबंडसाठीच गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट. सरप्राईज. बस इतकंच होतं. बाकी येताना वडापाव खाल्ला, फ्रेंडकडे गेलो वगैरे वगैरे. कशी वाटली माझी शॉपिंग? छोटीशी होती, जास्ती नाही आहे. असंच आम्हाला एका जणाने सांगितलं की तिथे सेल चालू आहे असं, पण गेलो तिथं सेल वगैरे काही नव्हता. महागच होतं, भेटलं छान.